हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज स्नेहा डायरीज. आजच्या या व्लॉगमध्ये माझा मुलगाही असणार आहे. त्याला आज कॉलेजला सुट्टी आहे, त्यामुळे तो घरीच आहे. माझी आता कामही बाकी राहिलेली आहेत. आजच्या या डेली रुटीनच्या व्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात. चला मग आपल्या ह्या नवीन व्लॉगला सुरुवात करूया. सकाळचं बाकीची कामं आवरलेली आहेत, पण आता किचनचा हा पसारा, आता याची सुरुवात मी आता करणार आहे. कारण टिफिन बनवल्यानंतर पसारा हा होतोच. कितीही व्यवस्थित काम करायचा प्रयत्न जरी केला तर थोडेफार इकडे तिकडे वस्तू होतातच. तर मला आता ते सगळं नीटनेटकं ठेवण्यासाठी किमान 15-20 मिनिटं लागणार आहेत. तर मी आता त्या कामांना सुरुवात करते. आपलं किचन प्लॅटफॉर्म वगैरे व्यवस्थित स्वच्छ असेल तर थोडंसं छान वाटतं, फ्रेश वाटतं घरात. अर्धी काम तर किचन आवरल्यानंतरच असं वाटतात की अर्धी कामं आवरून गेलेली आहेत घरातली. त्यामुळे मी सर्वप्रथम आधी किचनमध्येच कामाला सुरुवात करते. हा पूर्ण गवती चहा मी इथे कट करून घेतलाय छोट्या छोट्या पीसेसमध्ये. अजून 2-3 दिवस याला मी सुकवण्यासाठी ठेवणार आहे. जर ऊन असेल तर उन्हात पण ठेवता येतो, पण सावलीत सुकवल्यानंतर याचा वास जसाचा तसा राहतो. आता 2-3 दिवसानंतर जेव्हा पण हा सुकून जाईल, मी मिक्सरमध्ये याची पावडर करून ठेवते. गाईस तुम्ही सिम्बाला बघा इथं. तुम्हाला आता हा इतका शांत दिसतोय, पण हा ऍक्च्युअल मध्ये इतका शांत नाहीये. याचे रोजचे कारनामे मी तुम्हाला दाखवते. ही पहा चेअर, याचं काय करून ठेवलं यानं. रोज याच्यावरती तो आपल्या नक्क्यांना धार काढतो. हे बघा, पूर्ण फाडली. घरी कोणी आलं तर बसायला देताना सुद्धा लाज वाटते. हेही फाडून ठेवले पूर्ण. ही तर माझी चेअर पूर्ण खराब केली त्यानं. ही वापरण्यासारखी पण नाहीये आता. समोरून तर त्याची हालत अशी करून टाकली पूर्ण सगळी. किचनच्या 2 चेअर पण त्यानं पूर्ण खराब केलेत. हे बघा काय केलं सिम्बाने याची हालत. ही किचनची चेअर, ह्याची कंडिशन तुम्ही बघू शकताय. ही वापरण्यासारखी सुद्धा नाहीये आता. ही आम्हाला आता अशीच फेकून द्यावी लागणार आहे भंगारमध्ये. बाकीचा सगळा स्वयंपाक आता माझा डन आहे. फक्त डाळ शिल्लक राहिली करायची, तर ती मी आता इथं डाळला शिटी लावून घेते. जेवायला अजून थोडा वेळ आहे, त्यामुळे नंतरच फोडणी टाकेन गरम गरम डाळ. अजून मला आणि स्वयंसाठी भाकरी करायची आहे, ती मी आता करून घेणार आहे लगेचच. म्हणजे माझं किचनचे काम सगळे उरकले. आज स्वयंला सुट्टी आहे, तो घरी आहे. त्यामुळं झाडू मी मारून दिला होता आणि आता त्याला फरशी पुसायला सांगितले. आता तो पोछाचं काम तो करतोय. मुलं माझे खूप काम करतात घरी. सुट्टीच्या दिवशी अर्ध काम ते करतात. हॅपी फेस. तोपर्यंत सॉन्ग चालू होत नाही, तोपर्यंत इथं आमच्या इथं कामच चालू होत नाही. दोघं पण तशीच करतात.
कामाला सुरुवात झाली की नाही तोपर्यंत इकडे मोबाईल अटॅच, ब्लूटूथ कानात आणि सॉन्ग लावून आपले काम चालू ठेवतात. फरशी पुसत असताना उद्योग वाढवून ठेवला. बकेटचा नॉब निघाला आणि पूर्ण हॉलमध्ये पाणी झालं. सोप्याच्या खालीही पाणी गेलं होतं. हा सोफा खूपच जास्त हेवी आहे. आधीच 2 मिनिटापूर्वी मी त्याचं कौतुक केलं होतं, पण त्याच्याच आगल्या 2 मिनिटात यानं हा उद्योग वाढवून ठेवला आहे. पप्पा घरी आल्यानंतर ओरडा बसणार म्हणून घाबरून आपणच स्वतः हलत नव्हता तरीसुद्धा तो सोफा ताकद लावून पूर्ण टी व्हीपर्यंत आणला. त्याच्या खालून पूर्ण पाणी पुसून घेतलं मी आणि आता हा परत त्याच्या आपल्या जाग्यावरती तो सेट करतोय. माझ्याकडून काही राहिलं नाही. मी गेले ताकद लावण्यासाठी, पण माझी काही ताकद ह्या सोप्याला लागत नाही अजिबात. आणि मला कमरेचा त्रास आहे, त्याच्यामुळं मी हे काम नाही करू शकत. मला खूप जास्त त्रास होतो, त्यामुळे मी ताकद पण लावत नव्हते जास्त. पण आता काय करणार, हा एकटाच त्रास करून घेत होता म्हणून मी थोडंसं हात लावण्यासाठी गेले होते, पण माझ्याकडून हा सोफा अजिबात हालत नाही. ज्या दिवशी ह्याला सुट्टी आणि हा मला निवांत बसू देणार असं आजपर्यंत कधी झालेलं नाही आहे. काही ना काही उद्योग हा वाढवून ठेवतोच माझ्यासाठी. ह्यापूर्वी दूधही ठेवलं होतं, जरासं लक्ष द्यायला सांगितलं, ते दूधसुद्धा उतू घालवलं. परत मला किचन कट्टा पूर्ण साफ करावा लागला. त्यामुळे ह्याच्या भरोशावरती मी कोणतेही काम दिलं ना, हा काहीतरी उद्योग करून ठेवतोच नक्की. उद्योग केला नसता. मी माझ्यासाठी आणि स्वयंसाठी इथे 2 भाकरी करून घेत आहे आता. कारण पहिला स्वयं असू दे किंवा भार्गव असू दे, दोघेही चपातीच खात होती, भाकरी अजिबात खात नव्हती. पण आता थोडं वजन जास्तच वाढते, त्याच्यामुळे आता तो स्वतःच म्हणतोय की मला एक माझ्यासाठी पण भाकरी करत जा मम्मा. आणि तसंही दोन्ही वेळेस आपण चपाती घेण्यापेक्षा एक वेळच्या जेवणामध्ये आपण ज्वारीची भाकरी नक्कीच ॲड करू शकतो. आपल्यासाठी हा एक हेल्दी ऑप्शन होऊ शकतो. त्यामुळे आता आम्हीही रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी ॲड केलेली आहे. सर सर आपकी मम्मी कौन है सर? सर बताइए सर. सर सर माइक माइक पकड़े सर. सर सर माइक पकड़े. सर 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 बताइए सर, कुछ तो बताइए सर. आपकी मम्मी. सर सर उत्तर. ए सर सर उत्तर. सर 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 चिढ़ गया आप. सर प्रश्न. ओए मम्मा. आणि याचबरोबर हा व्लॉग मी आता इथेच संपवते. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.